योद्धा न्यूज मराठी. आंबेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना. बोरघर येथील 16 वर्षीय मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू. रात्रभर शोधमोहीम राबवून सकाळी काढला मृतदेह. घोडेगाव. आंबेगाव तालुक्यातील मौजे बोरघर कोकणेवाडी येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथील स्थानिक तलावात मोठ्या विहिरीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अनुश्री चिंतामणी वाळकोळी, वय 16 वर्ष, राहणार बोरघर कोकणेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, असे मृत पावलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. कपडे धुण्यासाठी गेली आणि घात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुई अनुश्री वाळकोळी ही काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास बोरघर कोकणेवाडी येथील तलावात मोठ्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यानंतर विहिरीच्या काठावर तिने आणलेले कपडे आणि साहित्य तसेच पडून असल्याचे दिसून आले, परंतु अनुश्री तिथे कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे घातपात किंवा दुर्घटना झाल्याची शंका आल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांनी तातडीने रात्री 9:30 सुमारास घोडेगाव पोलीस ठाण्याला फोनद्वारे या घटनेची माहिती दिली. पोलिसांची धाव आणि रात्रभर शोध मोहीम घटनेचे गांभीर्य ओळखून घोडेगाव पोलीस ठाण्याचे 6 पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि प्राथमिक चौकशी सुरू केली. पोलिसांनी तातडीने परिसरातील संशयित इसम, मुलीचे मित्र आणि मैत्रिणी यांच्याकडे कसून चौकशी केली, परंतु त्यातून कोणतीही माहिती हाती लागली नाही. त्यानंतर पोलीस पथक आणि नागरिकांनी विहिरीच्या पाण्यात तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री 10:00 वाजेपासून ते मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत हा शोध सुरू होता. मात्र रात्रीची वेळ असल्याने, अंधारामुळे प्रकाशाची पुरेशी सोय नसणे आणि परिपूर्ण यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने अखेर रात्रीची शोधमोहीम थांबवावी लागली. सकाळी पुन्हा शोधमोहीम. रवी असवले यांचे धाडस. आज सकाळी पुन्हा 6:30 लोखंडी गळ आणि उपलब्ध साधनसामुग्रीच्या सहाय्याने पोलीस पथक व स्थानिक नागरिकांनी विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. यावेळी फुलवडे येथील रहिवासी रवी असवले यांनी जीवाची पर्वा न करता विहिरीच्या खोल घेतली. त्यांनी पाण्यात तळापर्यंत जाऊन अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने शोध घेतला आणि अखेर मुलीचा मृतदेह शोधून काढला. सकाळी सुमारे 8:30 सुमारास रवी असवले, पोलीस पथक आणि उपस्थित नागरिकांच्या मदतीने अनुश्रीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. ऐन उमरत्या वयातील मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बोरघर आणि कोकणेवाडी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेबाबत घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर व तपासाची कार्यवाही सुरू आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी. सर नमस्ते. नमस्ते. बोरघर हद्दीमध्ये एक बॉडी म्हणून आलेली समजते वगैरे काय प्रकार आहे? आता नमस्कार, मी ए.पी.एस. सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे. बोरघर गावामधील आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोकणेवाडी म्हणून आहे, त्या ठिकाणी आम्हाला रात्री 9:30 आसपास पोलीस पाटलांच्याकडून समजलं की त्या गावातील अनुश्री चिंतामणी वाळकोळी, वय वर्ष 16, ही मुलगी संध्याकाळी 4-4:30च्या आसपास कपडे धुवायला तिथल्या गावाच्या तलावाने विहीर आहे तिथं गेलेली होती. पण तिची कपडे म्हणजे जे धुण्यासाठी आणलेली होती ती साबण वगैरे, चप्पल, इतर साहित्य होतं, पण ती मुलगी काही मिळून येत नव्हती. मग शोधाशोध करत होते आणि मग त्यांची घटनेची आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो आमच्या टीमसह. आम्ही रात्री साधारण 2 वाजेपर्यंत त्या परिसरामध्ये शोध घेतला सगळा. प्राथमिक आम्हाला असं वाटत होतं की त्या पाण्यामध्येच बुडली असावी वगैरे, असं एक थोडंसं आम्हाला तिथल्या एकंदरीत परिस्थितीवरनं जाणवत होतं. त्या अनुषंगाने मग परत आम्ही रात्री काही यंत्रसामुग्री वगैरे परत जुळवाजुळव केली आणि पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात केली शोधायला. काही नागरिक वगैरे यांच्या मदतीने आमची सर्व टीम शोध घेत होती.
दरम्यान एक पुलवडी येथील आसवले नावाची एक व्यक्ती आहे जे आपल्या पोहण्यामध्ये वगैरे आणि त्यांना काही यापूर्वीसुद्धा शोधकार्यामध्ये चांगली मदत केली होती. त्यांना पण आम्ही कॉन्टॅक्ट केलेला होता. त्यांनी पण आले आणि अगदी तळाला असलेली मुलीची बॉडी त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिली आणि ते आम्ही सगळ्यांनी नागरिकांच्या मदतीनं पोलीस टीमनं बाहेर काढलेली असून आता नुकतंच त्यांचे नातेवाईक वगैरे आलेले आहेत. त्यांची खबर घेऊन पुढचा तपास सुरू आहे. एकंदरीत प्रकार काय वाटतं, म्हणजे काही संशय वाटतं का? अद्याप तरी काही तसं काही संशय वगैरे नाही आणि तसं नातेवाईकांच्याकडे पण आमच्या विचारपूस चालू आहे. चौकशांती जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.